पावसाळा येण्यापूर्वी आपण अनेक वाळवणीचे पदार्थ तयार करून ठेवतोय। तसंच आपण लोणचंसुद्धा वर्षभर टिकेल अशा पद्धतीने आपल्याला करून ठेवायचं असतं। तर छान असं आपल्याला कैऱ्यासुद्धा पूर्ण झालेली पाहिजे आणि कच्ची नाही पाहिजे। तर त्यामध्ये कडक असं बाठा तयार झाला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं लोणचं भरायला लागतं। तर ह्या सीझनमध्ये छान असं कैऱ्या आपल्या तयार झालेल्या असतात आणि ते पिकलेली नाही पाहिजे, तर कच्चीच आपल्याला घ्यायची आहे। तर मी त्यासाठी हा राजापुरी आंबा आहे। तर हा मी आता स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। तर स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही आपल्याला। तर ह्या अशा फोडी करून घेतल्यात लहान साईजच्यात। तर आपण आवडीनुसार अशा फोडी करू शकतो आपल्याला हव्या त्या आकाराच्या। तर आता ह्या फोडींना आपल्याला मीठ आणि हळद लावून रात्रभर ठेवायचं आहे बांधून। तर ह्या मी अशा हळद आणि मीठ लावून, खड्याचं मीठ लावून असं रात्रभर ठेवून दिलेल्या होत्या, दाबून अशा ठेवून दिलेल्या होत्या। तर आता त्यामधलं पाणी पूर्ण मिठाचं पाणी निघून गेलेलं आहे, पण तरीसुद्धा थोड्या ओलसर असतात, म्हणून आपल्याला त्यात थोड्या सुकवून घ्यायच्या। तर त्या सुकवण्यासाठी मी अशा पसरून ठेवते। तर ह्या फोडी अशा पसरून ठेवायच्या आहेत। उन्हामध्ये नाही ठेवणार आहे मी, तर सावलीमध्येच या पसरून ठेवणार आहे। तर 4-5 तास अशा मी या सावलीमध्ये अशा पसरून ठेवल्यात। तर त्यामधलं पाणी सुकून जाईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत। तर उन्हात जर ठेवल्या तर त्या कडक होतात, म्हणून मी सावलीमध्येच ह्या अशा सुकवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी या पसरून अशा ठेवून दिल्यात सावलीमध्ये। तर अशा 2-3-4 तास अशा मी ठेवल्यात। आता मी त्यामध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मी ही राईची डाळ घेतली, तर ती मिक्सरमधून 2 तुकडे होतील अशा पद्धतीने काढून घेतले, म्हणजे थोडीच असं फिरून घ्यायची। आणि तेल गरम करत ठेवले, तर 1/2 किलो असं तेल मी गरम करत ठेवले। आता त्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला। तर ही मिरची पावडर आहे। तर त्यामध्ये मी लोणच्याचा मसाला घातलेला आहे, ते मिक्स करून घेते। तर आपला 3 किलो लोणचेच्या फोडी आहेत, तर आपल्याला मसाला जास्तच बनवायचा आहे, म्हणून मी अजून त्यामध्ये थोडी मिरची पावडर घालते, मीठ घालून घेते। तर हे बारीक मीठ मी या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे। आता हे मिक्स करून घेतलं आहे, तेलसुद्धा गरम झालं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये हिंग घालायचं। तर मी 3 चमचे असं हिंग घेऊन त्यामध्ये हिंगाची फोडणी दिली। आता ते थंड झालं की ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचं। आता या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, जरासुद्धा पाण्याचा अंश राहिलेला नाही। तर त्या फोडींमध्ये परातीमध्ये घेऊन हे मसाला केलेला होता तो त्यामध्ये मी पूर्ण असा घालून घेतला आहे। तर आता हा मसाला त्या फोडींना पूर्ण असं चोळून घ्यायचा। तर मी चमच्याच्या साहाय्याने असं मसाला त्यामध्ये फोडींना लागेल अशा पद्धतीने मी चमच्याच्या साहाय्याने फिरून घेते। आता ह्याला मसाला लागलेला आहे, तर तो सुद्धा मी ह्या फोडींना असं लावून घेणार आहे। तर आपल्याला छान असा वर्षभर टिकावा म्हणून त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहू नये, म्हणून अशा पद्धतीने या फोडी आपल्याला थोड्या सुकून घ्यायच्या, की छान असं आपलं लोणचं तयार होतं आणि ह्या फोडी मऊ पडत नाहीत। नाहीतर थोडं ओलसर जर फोडी असल्या तर ह्या मऊ होण्याची शक्यता असते आणि लोणचं लवकर खराब होतं, म्हणून थोड्या अशा सुकून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण असं लावून घेतलं आहे मसाला।
आता त्यामध्ये मी लसूण सोलून घेतलेला होता तो घालते, कारण यामध्ये लसूण छान लसणाला सुद्धा छान चव येते. लोणच्यामध्ये आंबट तिखट असा लसूण लागतोय, त्यामुळे मी लसूण सुद्धा घालते. आता या फोडींना पूर्ण असं मसाला लावून घेतलाय. तर हे चमच्यानेच असं पूर्ण असं फिरून त्याला लावून घ्यायचं. आता त्यामध्ये मी 1 वाटी भरून खड्याचं मीठ घालते, कारण यामध्ये खड्याचंच मीठ घालायचं आणि लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्तच घालायचं. आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे, त्यामुळे मिठाचं तर व्यवस्थित प्रमाण त्यामध्ये घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे मीठ आणि पूर्ण मसाला त्यामध्ये लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं. मी थोडं छोटी मी बरणी अशी गोड लोणच्याची बनवायची होती. मला गोड लोणचं सुद्धा मला आवडतं, म्हणून मी त्यामध्ये तेलामध्ये गूळ घालून घेतलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं. तर आता हे थोड्या फोडी मी यामध्ये टाकले. तर आता हे मिक्स करून मी एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर जर तुम्हाला गोड बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही गूळ घालून, पण यामध्ये थोडं मीठ कमी घालायचं, म्हणजे जास्त खारट आणि तिखट असं नाही, तर गोड आणि तिखट थोडं असं लागतं, त्यामुळे मीठ थोडं घालायचं यामध्ये. तर आता हे सुद्धा गोड लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर आता ही मी बरणी घेतले. तर लोणचं भरण्यासाठी आपल्याला चिनी मातीची किंवा काचेचीच बरणी घ्यायची आहे. तर त्याआधी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या. आता बरण्या सुकवून घेतलेल्या आहेत, पण त्याआधी लोणचं भरण्याच्या आधी मी पॅनमध्ये हिंग घातलं आहे आणि हिंगाला धूर यायला लागला की बरणी उलटी त्यावर धरायची आहे, म्हणजे धूर बरणीमध्ये गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी ही बरणी यावर उलटी करून घेतले. तर आता ह्या दोन्ही बरण्या मी अशा उलट्या करून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये हे लोणचं भरून घ्यायचं. तर आता हे पोळी त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. तर हे मी रात्रभर असंच भरून ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मी त्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये ओतणार आहे. तर थोडी रिकामीच बरणी ठेवायची, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल ओतून घेताना तेल असं वर राहिलं पाहिजे. तर आता ही बरणी अशी मी भरून घेतले. तर पूर्ण भरून नाही घेतलेली, थोडी रिकामी ठेवले, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर ते तेल आपल्या या फोडींवर वर तरलं पाहिजे, एवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर आता हे मी रात्रभर आता ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये तेल उकळवून थंड करून मग ओतायचं आहे. तर आता हे दुसऱ्या दिवशी मी तेल गरम करत ठेवलं, उकळवलं चांगलं, आणि मग ते पूर्ण थंडगार एकदम होऊन दिलं आणि मगच या बरणीमध्ये मी घातलं आहे. तर थोडंसुद्धा गरम तेल लोणच्यामध्ये घालायचं नाही, कारण जर गरम तेल घातलं तर फोडी मऊ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण थंड करून मगच ओतायचं आहे. तर आता हे मी तेल ओतून घेतलं आहे या बरणीमध्ये. पूर्ण थंड करून द्यायचं तेल आणि मगच बरणीत तेल ओतायचं. तर अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने असं वरपर्यंत तेल राहिलं पाहिजे, नाहीतर फोडींना बुरशी येते, म्हणून असं वर तेल राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता हे तुम्ही 10-15 दिवसामध्ये खायला घेऊ शकता. तर महिनाभरात असं छान असं हे लोणचं मुरलं जातं. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्ही अजून या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.